आणि या मीटिंगमध्ये आम्ही तुमचं नाव ओके करू। नाव ओके झाल्याबरोबर पक्षाच्या की जोपर्यंत प्रवेश होत नाही तोपर्यंत उमेदवार यादीमध्ये नाव घोषित करता येईल। हे तुम्हाला माहिती आहे, एक मध्ये विषय काढला गेला की या कारणामुळे की मागच्या 2014च्या निवडणुकीमध्ये तेच उमेदवार होते। माझी फसवणूक काँग्रेसच्या केंद्राच्या नेत्यांनी केली, माझी फसवणूक चंद्रपुरातील जे सत्ताधीश आहे त्यांनी फसवणूक केली भारतीय जनता पार्टीच्या। माझी फसवणूक केवळ काँग्रेसने केली असं नाही आहे, तर माझी फसवणूक भारतीय जनता पार्टीचे जे सत्ताधीश लोक आहेत त्यांनी माझी फसवणूक केलेली आहे। घडामोड अशी झाली, जे दुसरे उमेदवार आहेत त्यांचं नाव रात्री जाहीर झालं, आम्ही निर्णय केला आम्ही अपक्ष लढायचा। मधल्या काळामध्ये काँग्रेस पक्षावर दबाव येत त्यांनी आमच्याशी संपर्क साधला सकाळपासून आणि सांगितलं की तुम्ही काँग्रेसकडून लढणार आहात, तुम्ही काँग्रेसचा फॉर्म टाकून ठेवायचा, आमच्याकडे चर्चा सुरू आहे, आम्ही सीट ओपन केलेली आहे चंद्रपूरच्या जनभावनेचा विचार करता। आणि साधारण 1:30 ते 35 मिनिटाच्या दरम्यान मी माझी रॅली जी फॉर्म भरण्याची जात असते, तुम्ही पाहून घ्या त्याचे फुटेज, त्यावेळेस झेंडे नव्हते काँग्रेसचे, ती रॅली ती अतिप्रचंड रॅली लोकांचं जनसमर्थन पाहतात त्यांनी मला बी फॉर्म जो पक्षाच्या अधिकृत उमेदवारीचा फॉर्म असतो तो माझ्यापर्यंत पोहोचवला आणि मी जो सकाळी 11:30 वाजता फॉर्म भरला होता तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या याला जाऊन जोडून दिला, तो साधारण 1:40 मिनिटाचा। जे उमेदवार काँग्रेसच्या यादीमध्ये जाहीर झाले होते त्यांची आदल्याच दिवशी होतं आणि त्याच्यामध्ये जर त्यांना जाहीर झाली होती तर त्यांनी रॅली काढायला पाहिजे होती, तशी तयारी करायला पाहिजे होती, सकाळी 11 वाजता त्यांनी फॉर्म भरायला पाहिजे होता, त्यांनी दुसऱ्या दिवशी 3 वाजता शेवटी भरला गेला आणि तो भरवण्यात आला आहे, भरायला लावला आहे। कारण की 3 वाजताच एक्झॅक्टली कसं होते त्या SDOच्या जे आहे निवडणूक अधिकारी त्यांच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 3 वाजताच्या त्यांचा फॉर्म आलेला आहे, इथे आहे। तर ही जे 2:59 नाही, 3:01 नाही आणि हे सगळं करवलेलं आहे। माझा ओरिजिनल फॉर्म होता जो सगळ्या 288 विधानसभेमध्ये असलेला फॉर्म होता, त्यांच्याकडे जो फॉर्म आहे तो मेलवरून डाउनलोड केलेला आहे, जो स्पष्टपणे लिहिलं सांगण्यात आलेलं आहे की हा फॉर्म चालत नाही, ओरिजिनल सिक्का नाही, ओरिजिनल सही नाही, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि माझा फॉर्म बी फॉर्म जो पक्षाच्या उमेदवारीचा फॉर्म आहे चिन्हाचा तो फेटाळण्यात आला आणि तो फेटाळण्यासाठी सत्तेने फेटाळायला लावला। मी जर सांगितलं मी आता विचार करतोय, कारण की एकीकडे प्रचंड मोठी सत्ता आहे, ज्या सत्तेला कदाचित आमच्यासारखे सामान्य गरीब कुटुंबातले लोक ज्यांना देवानीच कदाचित थोडं कमी ठेवलेलं आहे ते लोक नको असतील। मी विचार करतो आता कार्यकर्त्यांना मी तेच सांगून आलो, माझ्या आईशी बोलतो 80 वर्षाच्या, भाईसाहेबाशी बोलतो, आमच्या कुटुंबाशी बोलतो आणि माझ्या काही जवळच्या कार्यकर्त्यांशी बोलून मी हा निर्णय करतो। कारण की मला आता मी कधी आयुष्यात भिलो नाही, आता भीती वाटायला लागली आहे। कारण की आज मला पोलिसाची गरज नव्हती, पण तुम्ही पोलीस माझ्या घरासमोर पाठवले, माझ्यासोबत सुरक्षा रक्षक म्हणून पाठवले, मला गरज काय? म्हणजे काही तुमच्या मनातच काहीतरी आहे, उद्या आमच्या जीवाचं काही कमी जास्त करण्याचा कदाचित तुमच्या मनामध्ये आहे, म्हणजे आम्ही तर पोलीस प्रोटेक्शन दिलं होतं।